नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.4 सराव संच 5.4 शिकणार आहोत आणि हे जी चिन्ह दिलेली आहेत या चिन्हांचा आपण गणित सोडवण्यासाठी वापर करणार आहोत। चला आपण या त्रिपदीचा विस्तार करूया। 3x अधिक 4y वजा 5p कंसाचा वर्ग। इंग्लिश मध्ये 3x + 4y - 5p ब्रॅकेट स्क्वेअर। सुरुवातीला आपण याचं सूत्र टाकूया। a + b + c कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab प्लस 2bc प्लस 2ca हे आहे सूत्र। आपण आता या सूत्रामध्ये किमती टाकूया। बघा, पुन्हा गणित मी या ठिकाणी लिहून घेतो। 3x + 4y - 5p ब्रॅकेट स्क्वेअर। या ठिकाणी a आहे 3x, b आहे 4y, c आहे 5p। a चा वर्ग म्हणजे या ठिकाणी आपण 3x कंसाचा वर्ग अधिक b वर्ग, b आहे 4y म्हणजे 4y कंसाचा वर्ग अधिक c वर्ग म्हणजे इथं आहे -5p ब्रॅकेट स्क्वेअर त्याचा वर्ग अधिक पुन्हा आहे 2ab 2 गुणिले a काय आहे 3x, b काय आहे 4y पुन्हा अधिक 2bc पुन्हा आलं 2 गुणिले b काय आहे 4y खाली घेऊया आता गुणिले b नंतर c काय आहे -5p। आपण मायनस चिन्ह असल्या कारणानं त्याला कंस घालूया। त्याच्यानंतर प्लस 2 नंतर c आहे c काय आहे -5p मायनस असल्या कारणानं पुन्हा त्याला आपण कंस टाकला गुणिले a आहे 3x। या ठिकाणी आपण आता किमती टाकून झाल्या। आता आपण त्याचे गुणाकार करून वर्ग करून त्याच्या किमती काढूया। बघा 3 चा वर्ग 9 x चा वर्ग x वर्ग अधिक 4 चा वर्ग 16 y चा वर्ग y वर्ग। आता बघा इथं 5 चा वर्ग 25 आणि p चा वर्ग p वर्ग। याला चिन्ह मात्र बघा इथं मायनस असल्या कारणानं मायनस प्लस होतो। इथं अधिक तुम्हाला मी सुरुवातीलाच हे चिन्हांचे नियम सांगितलेले आहेत। अधिक यांचा गुणाकार करूया आता। यांचा गुणाकार 4 त्रिकम 12 12 दोन्ही 24 x आणि हा y x y। नंतर तर बघा इथं अधिक चिन्ह आहे परंतु इथं -5p आलेला आहे म्हणजे ऋण 5p आलेला आहे। इथं ऋण आहे इथं धन आहे त्यांचा गुणाकार ऋण होतो। गुणाकार करूया आता 4 दोन्ही 8 8 पंचे 40 40yp। आता पुन्हा या ठिकाणी बघा इथं पण मायनस आलेला आहे त्यामुळे पुन्हा आपण मायनस इथं लिहितोय। गुणाकार करूया 3 5 15 15 दोन्ही 30 इथं काय उरला अक्षर p उरला आणि इथं उरला x। हा त्याचा झाला विस्तार। अशा पद्धतीनं इतर गणितांचा सराव करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।